पुणे एकेकाळी शिक्षणाचं, संस्कृतीचं आणि शांततेचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण आता त्याच पुण्यात रात्रीच्या अंधारासोबत भीतीचं सावट वाढू लागले. कारण इथे पुन्हा सुरू झालंय गँग वॉरचं भयंकर खेळ. टोळ्यांच्या वर्चस्वाच्या या लढाईत गोळ्या झाडल्या जात आहेत, सुऱ्या चालतायत आणि रस्त्यावर रक्त सांडतंय. आणि या संघर्षाच्या मध्यभागी आहे एक नाव, ते म्हणजे गणेश काळे. 30 वर्षीय साधा रिक्षा चालक, पण त्याचा भाऊ होता एक भयंकर प्रकरणात आरोपी. आणि तिथूनच सुरू झाली या रक्त कहाणीची गोष्ट. तर हे संपूर्ण प्रकरण आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका. शनिवारी दुपारी कोंढव्यातल्या येवलेवाडी भागात पेट्रोल पंपाजवळ नेहमीप्रमाणे गर्दी होती. कोणी पेट्रोल भरत होतं, कोणी रिक्षा थांबवून गप्पा मारत होतं. आणि त्या गर्दीत गणेश काळे रिक्षात बसला होता. पण काही क्षणातच 2 चाक्यांवर आलेले 4 युवक थेट त्याच्याकडे वळले. पहिल्याच झटक्यात एकाने बंदुकीतून गोळीबार केला आणि त्यातच गणेश खाली पडला. आणि लगेचच सोबत असलेल्या दुसऱ्याने हातातल्या कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. लोक किंचाळले, गोंधळ उडाला. पण हे सर्व काही क्षणात संपलं. दुचाक्या वेगाने निघून जात होत्या आणि गणेश काळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या 4 मारेकऱ्यांपैकी 2 मारेकरी हे अवघ्या 17 वर्षांचे आहेत. तर अमन शेख हा 23 वर्षांचा, अरबाज शेख हा 24 वर्षांचा, तर मयूर वाघमारे हा 23 वर्षांचा आहे. यामुळे आंदेकर कोमकर टोळी युद्धात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचं दिसून आलंय. आंदेकर कोमकर टोळी युद्धात आतापर्यंत 4 हत्या झाल्यात आणि प्रत्येक हत्येत अल्पवयीन मुलांचा किंवा ज्याने नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत अशा मुलांचा वापर करून घेण्यात आलाय. 2 ऑक्टोबर 2023 ला पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतील निखिल आखाडेची हत्या करण्यात आली. त्या हत्येत ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या त्यावेळी 17 वर्ष वय असलेल्या आरोपींचा समावेश होता. मात्र अल्पवयीन असल्याने दोघांची लगेचच सुटका झाली. निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 ला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली. वनराजच्या हत्येतील 21 आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन होता, तर 2 आरोपी 19 वर्षांचे. तर आता झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून 3 जिवंत गोळ्या आणि एक वापरलेलं हत्यार हस्तगत केलं. आणि त्यातूनच उलगडू लागली एक मोठी खोलवर गेलेली गँग वॉरची कहाणी. आंदेकर विरुद्ध कोमकर ही दोन्ही नावं पुण्यातल्या अंडरवर्ल्डसाठी नवीन नाहीत. गेल्या 4 दशकांपासून आंदेकर टोळीचं नाव गुन्हेगारी वर्तुळात घुमत आले. या टोळ्यांचा उगम झाला दक्षिण पुण्यात, जेव्हा राजकारण, बांधकाम व्यवसाय आणि बेकायदेशीर जमीन व्यवहार यावर वर्चस्व मिळवण्यासाठी आंदेकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोर धरला. त्याच वेळी कोमकर टोळी उदयास आली. नवे चेहरे, तरुण रक्त आणि जलद पैसा मिळवण्याचा वेळ. 2024 मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. त्या खुनात समीर काळे म्हणजेच गणेश काळेचा भाऊ आरोपी ठरला. आणि तिथूनच सुरू झाला सुडाचा खेळ. आंदेकर गटानं मनात ठरवलं की काळेंच्या घरातला एक तरी संपवायचा. पोलिसांच्या नोंदीनुसार वनराज आंदेकरच्या खुनानंतर अटक झालेल्या काही लोकांनी तुरुंगातून बाहेर येताच या हत्येची आखणी सुरू केली. गणेश काळे हा दिसायला एक साधा रिक्षा चालक होता, पण तो आपल्या भावाशी घट्ट जोडलेला होता. त्यावर देखरेख ठेवली जात होती. काही दिवसांपासून त्याची हालचाल लक्षात घेतली जात होती. पोलीस तपासात हे समोर आलं की खुनांना गणेशचा ठाव ठिकाणा सांगणारे काही किशोरवयीन मुलं होती. या मुलांना मोबदल्यात काही हजार रुपये आणि महागडे मोबाईल देण्यात आले होते. ते त्यांचं शेड्यूल, ठिकाण आणि रिक्षा क्रमांक शेअर करत होते. या अल्पवयीन मुलांचा वापर लो रिस्क ऑपरेटिव्ह म्हणून करण्यात आला. म्हणजे त्यांना पकडलं गेलं तरी मोठा शिक्षा कालावधी नाही आणि त्यामागचं जाळं वाचून जातं. हेच अंडरवर्ल्डचं नवीन पॅटर्न झालं आहे. कोंढवा पोलिसांनी तपास सुरू केला आणि लगेच 4 आरोपी ताब्यात घेतले. अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल आणि 2 अल्पवयीन मुलं. आरोपींनी कबुली दिली की त्यांनी आदेश आंदेकर गटाकडून मिळवले होते. त्यांना सांगितलं गेलं होतं की गणेश दिसला की संपवायचं. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया चॅट्स यांचा मागोवा घेतला. तपासात समोर आलं की या हत्येचा आदेश पुण्याबाहेरून दिला गेला होता. कदाचित सोलापूर किंवा बारामती मार्गे एका मध्यस्थानं तो आदेश पाठवला होता. या संपूर्ण प्रकरणानं पुन्हा एकदा पुण्यातील गँग वॉरचं वास्तव दाखवलं. आंदेकर टोळीचा प्रभाव अजून कायम आहे
आणि कोमकर गट त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी सदस्यांमध्ये संघर्षाचे छोटे तुकडे आधीच दिसू लागले आहेत. या हत्येमुळे आता कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दिवसा दुपारी गर्दीच्या भागात पोलीस ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर अशी हत्या करणं म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच उरलेली नाही हे स्पष्ट दिसतं. सामाजिक पातळीवर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांचा सहभाग. काही मुलं ज्यांना अजून शाळेची बॅगही सांभाळता येत नाही त्यांना टोळ्या शस्त्र देतात, सुपारीचं काम देतात. या मुलांना हिरो दाखवून त्यांचा मेंदू गुन्ह्यांकडे वळवला जातो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या टोळ्यांचा मानसिक प्रभाव इतका खोलवर आहे की भीती आणि सूड हीच त्यांच्या जगाची चलनं झाली आहेत. एकाची हत्या झाली की दुसरा टोळी सदस्य त्याचा बदला घेणार आणि हे चक्र कायम सुरूच राहणार. तर सध्या पोलिसांनी या प्रकरणातील 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात 2 अल्पवयीन आहेत. कोमकर आणि आंदेकर गटातील उर्वरित सदस्यांवरही लक्ष ठेवलं जाते. पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केलं असून गुन्ह्यांचं सूत्र तुरुंगातून हलवलं गेलं का याची चौकशी सुरू आहे. गणेश काळे हत्या प्रकरण हे शहराच्या अंडरवर्ल्डच्या सिस्टीमचं एक झरोखं आहे, जिथे प्रत्येक हत्या, प्रत्येक गोळी आणि प्रत्येक आदेश हा सत्तेचा, वर्चस्वाचा आणि सुडाचा संदेश असतो. आता प्रश्न असा आहे की या रक्ताच्या खेळाचं पुढचं लक्ष कोण? आंदेकर गट आता आणखी आक्रमक होणार का, की पोलीस अखेर हे चक्र थांबवतील? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.